नमस्कार मित्रांनो, माहिती हक्काची या आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना किंवा कोणत्याही शासकीय अनुदानाचे पैसे अजूनही मिळाले नसतील, तर त्याचे सर्वात मोठे कारण असते ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार डीबीटी म्हणजे NPCI लिंक नसणे हे सुद्धा असू शकते। शासनाचा नियम स्पष्ट आहे, पैसे बँक खाते क्रमांकावर नाही तर थेट आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे डीबीटीद्वारे जमा होतात। तुमचे बँक खाते आधारशी लिंक म्हणजे ऍक्टिव्ह आहे का आणि तुमचे पैसे नेमके कोणत्या बँक खात्यात जमा होणार हे आपण घरबसल्या मोबाईलवरून अवघ्या 2 मिनिटात कसे तपासायचे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी अशा सर्व शासकीय योजनांच्या अचूक व खात्रीशीर माहितीसाठी आताच आपल्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार हे आधार सीडिंगशी म्हणजेच डीबीटीद्वारे जी प्रक्रिया असते त्याच्यावरती अवलंबून असतात। तर तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते डीबीटीद्वारे लिंक आहे हे कसे पाहायचे हे पाहण्यासाठी आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया। तुमच्या आधार कार्डला डीबीटीद्वारे पैसे येण्यासाठी कोणते बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून गुगल क्रोम किंवा गुगलवरती जायचं आहे। गुगलवर गेल्यानंतर माय आधार असं आपल्याला सर्च करायचं आहे। इथे जी पहिली वेबसाईट आहे myAadhar.udi.gov.in या अधिकृत वेबसाईटला आपण ओपन करायचं आहे। वेबसाईटचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपण उजव्या कोपऱ्यावरती वरती बघू शकता अंगठ्याचं निशाण आहे, म्हणजे जो ठसा असतो त्याचं निशाण आहे, त्याच्या खाली लॉग इन असं लिहिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे पुढे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आणि खाली जो कॅप्चा कोड आहे तो आहे तसा खाली भरायचा आहे आणि खाली सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती 6 अंकी OTP आलेला असेल, तो 6 अंकी OTP आता इथे टाकायचा आहे। तो OTP इथे टाकून लॉग इन करायचा आहे। आता तुमच्या आधार कार्डचे जे इंटरफेस आहे, तुमचं जे प्रोफाईल आहे ते आता इथे ओपन झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही खाली बघू शकता बँक सीडिंग स्टेटस हे जे पर्याय आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बरोबर, आधार सीडिंगचं जे तुमचं बँक अकाउंट आहे हे ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे हे इथे तुम्ही पाहू शकता। जर ऍक्टिव्ह असेल तर इथे असं ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचं चिन्ह येतं आणि जर इनऍक्टिव्ह असेल तर हे अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, अशा प्रकारे इनऍक्टिव्ह तिथे लिहून येतं। त्याच्या खाली कोणत्या तारखेला लिंक झालेला आहे हे सुद्धा खाली दाखवलं जातं। म्हणजे जर तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह किंवा हिरव्या रंगामध्ये जर दाखवत असेल तर तुमचे खाते 100% सुरळीत आहे, म्हणजे व्यवस्थित चालू आहे। शासनाचे सर्व पैसे जे तुमच्या डीबीटीद्वारे बँक खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे आधार कार्डद्वारे जे येणार आहेत ते तुमच्या विना अडथळा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आणि जर स्टेटस इनऍक्टिव्ह किंवा नो बँक फाउंड असं जर दाखवत असेल तर समजून जा की तुम्हाला सरकारी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे। तर यासाठी काय करायचं, तर ह्याच्यावरती एकच उपाय आहे की तुमच्या जी संबंधित बँक आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्ही आधार डीबीटी किंवा NPCI मॅपिंग फॉर्म जो असतो, जो आधार कार्डला बँक खातं सीडिंग करण्यासाठी असतो, तो तुम्ही तिथे बँकेमध्ये जाऊन भरून द्यायचा आहे। आणि हा फॉर्म तुम्ही बँकेमध्ये जमा केल्यानंतर 24 ते 48 तासामध्ये तुमचं हे डीबीटी खाते हे ऍक्टिव्ह होऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे अडकण्याआधी आजच स्वतःचे आणि घरातील सर्वांचे बँक आधार स्टेटस नक्की तपासून घ्या। आणि तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे जरी येत नसतील तरी सुद्धा आधार कार्डशी तुमचं बँक खाते लिंक असणे हे गरजेचं आहे। तुम्ही इथे लॉग इन केल्यानंतर तुमचे अकाउंट ऍक्टिव्ह का इनऍक्टिव्ह दाखवत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही उपयुक्त माहिती तुमच्या सर्व नातेवाईक आणि मित्रांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट वेळेत आपल्याला मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका महत्त्वपूर्ण माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।